मी सगळ्यांसाठी फळं चिरू? आई हायकमांड पण काम करणार वाटतं. मला वाटलं फक्त आपल्यालाच कामाला लावतात. नीलू, भावना काही कामाला झुंपत नाही हा कधी. आणि आपलं घर म्हटल्यानंतर करायची कामं. छान वाटतं आपल्या घरात काम करायला. बरं भावना, तू कर ते करतेस ते. आणि ऐक, ती सालं काढणं सफरचंदाची, त्याच्यावर ना हल्ली मेणाचा थर बराच असतो. हो काकू. नीलांबरी वहिनी, मी घराच्या किल्ल्या हक्क गाजवण्यासाठी नाही घेतल्यात बरं का. या घरची घडी नीट बसवण्यासाठी घेतल्यात. भावना, अगं एवढी लाजतेस काय? सिद्धूने ठेवलं असेल ते. असतात बाबा कोणाकोणाचे नवरे प्रेमळ. मग माझा सिद्धू आहेच प्रेमळ. छान आहे आणि गिफ्ट. आणि नीलू, अधिराज सुद्धा खूप प्रेमळ आहे. फक्त त्याची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत जरा वेगळी आहे, एवढंच. मला तर नाही जाणवलं इतके वर्षात. अगं ठीक आहे, सगळ्यांना असं जाहीरपणे प्रेम व्यक्त करता नाही येत. आता तुमचे सासरे बुवा, त्यांनी कधी असं काही गिफ्ट वगैरे काही दिलंय का? ओवाळणीत फक्त पैसे टाकतात. स्वतःहून जाऊन असं काही गिफ्ट विकत घेतल्याचं कधीच झालं नाही. असतो एकेकांचा स्वभाव. पण काकू, मी काय म्हणते, जरी असेल असा कुणाचा स्वभाव, तरी वर्षभरातून एखादा दिवस तो स्वभाव बाजूला ठेवून काहीतरी करायला काय हरकत आहे? ते मात्र केलेत. सगळ्यांनाच नाही मिळत सिद्धू सारखा प्रेमळ नवरा. आणि या विषयावर बोलून काही उपयोग होणार नाही. आणि हे बघ, लक्षात ठेव, हा दिवस फक्त तुझ्यासाठी स्पेशल आहे, हे आम्हाला जाणवत राहणार, बाकी काही नाही. हे बघा, मला काय वाटतंय, आता ना व्हॅलेंटाईन वीक सुरू होतोय. तर मग असं कोणी लिहिलंय की नवऱ्यानेच काहीतरी करायला पाहिजे? आपणही काहीतरी करू शकतो ना. म्हणजे व्हॅलेंटाईन वीक जो असतो ना, तो जोडीतल्या दोघांसाठी असतो. मग असं का म्हणून की समोरच्यानेच काहीतरी केलं पाहिजे? जर त्यांना व्यक्त होता येत नसेल तर आपण करूया ना काहीतरी. मी तर काय म्हणते, आज आपण घरातल्या जोडप्यांचा व्हॅलेंटाईन डे साजरा करूया.